निवडणुकीचे निकाल बघतोय। कल पूर्णपणे हाती आलेत, एक एक करून निकाल सुद्धा येत आहेत आणि हे सगळं चित्र स्पष्ट होईलच। त्यानंतर आत्ताचे जर आकडे आपण बघितले तर एनडीए 200 पार केलेलं आहे, तर महागठबंधन 37 ते 40च्या दरम्यान असल्याचं दिसतंय। त्यामुळे हे सगळे आकडे बघता जी काही मोठी बातमी येते ते म्हणजे बिहारच्या विजयानंतर जेडीयू कडनं एक ट्विट आलंय। या ट्विटमध्ये काय म्हणण्यात आलंय, बिहार तयार आहे, नितीश सरकार पुन्हा येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बिहारचे हे नितीश कुमार होणार हे एकदा स्पष्ट होत आहे। बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री असणार अशा प्रकारचं ट्विट हे जेडीयू कडनं आलेलं आहे। त्यामुळे एनडीए आता 200 पार गेलेले असताना बिहारमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारलेली असताना मुख्यमंत्री कोण असा प्रश्न जो काही विचारला जात होता त्यामधनं आता जेडीयूनं ट्विट केलंय आणि मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होणार हे स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे बिहारमध्ये जिकडे तिकडे बॅनर सुद्धा लागलेले दिसत आहेत। बिहार मतलब नितीश कुमार असं या बॅनरवरती म्हटलं गेलंय आणि त्यामुळे आता तर अधिकृत ट्विटच आलंय जेडीयू कडनं आणि मुख्यमंत्री हे नितीश कुमार होणार। बिहारमध्ये जनता ने एनडीए को जिस प्रकार से समर्थन दिया है वो बहुत ऐतिहासिक है। जातीयवाद के विरोध में और बिहार में जो डबल इंजन की सरकार ने जो प्रगति और विकास करके दिया है उसी बात का समर्थन बिहार की जनता ने किया है। बिहार में रोड, पानी, बिजली, उद्योग, विकास और रोजगार ये प्रश्न जो है ये प्राधान्य से सुलझाने चाहिए, लोगों की अपेक्षा है। और पिछले 10 साल में हमारी सरकार ने जो कार्य किया मोदी जी के और नीतीश कुमार के नेतृत्व में उसको सफलता मिली है और बिहार की जनता ने यह ऐतिहासिक जीत एनडीए को दी है। मैं बिहार की जनता का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और ये जीत बिहार को एक विकसनशील राज्य में निश्चित रूप से बना के रहेगी, इसी बात का विश्वास व्यक्त करता हूँ। फिर से एक बार बिहार की जनता को बहुत बहुत धन्यवाद और उनका अभिनंदन। विकासाकरता एनडीएला प्रचंड बहुमत दिलेला आहे, हा ऐतिहासिक एनडीएचा विजय आहे। जातीयवादाच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून मागील 10-15 वर्षामध्ये एनडीएचे जे डबल इंजिन सरकार होतं त्यांनी बिहारच्या विकासाकरता जे कार्य केलं त्याच्यावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि ही ऐतिहासिक विजय हा दिलेला आहे। मी याबद्दल बिहारच्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा असाच बिहारचा विकास होईल आणि बिहार हे प्रगतशील, समृद्ध, संपन्न आणि विकसनशील राज्य म्हणून निश्चितपणे पुढे तयार होईल असा मला विश्वास आहे। पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही प्रतिक्रिया बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात आणि जातीपातीच्या राजकारणापेक्षा बिहारचा विकास महत्त्वाचा आहे। तर राघोपूरमध्ये भाजपचे सतीश कुमार आघाडीवर असल्याची मोठी बातमी येते। 15व्या फेरीनंतर तेजस्वी यादव पिछाडीवरती आहेत। मतमोजणी सुरू आहे आणि याबद्दल एक मोठी बातमी या दरम्यान राघोपूरमधनं भाजपचे सतीश कुमार हे आघाडीवरती आहेत। भाजप सध्या सगळ्यात मोठ्या आकड्यासह आघाडीवरती असल्याचे दिसतंय। 15व्या फेरीनंतर तेजस्वी यादव पिछाडीवर आणि सतीश कुमार आघाडीवर ही मोठी बातमी। भाजपच्या पाठोपाठ जेडीयू आणि एकूणच एनडीएचा विचार केला तर 200 पार हा आकडा गेलेला आहे। राघोपूरमधनं भाजपचे सतीश कुमार आघाडीवरती आहेत आणि तेजस्वी यादव हे पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी। हे सगळे अपडेट आपल्याकडे येत आहेत आणि काही वेळातच काही जागांचे निकाल सुद्धा हाती येतील। त्याआधीच कल हाती आल्यानंतर भाजपनं आणि एकूणच एनडीएनं बिहार आणि एकूणच बाकी राज्यांमध्ये जल्लोषाला सुरुवात केली आहे। थोड्या वेळात सगळं चित्र स्पष्ट होईल। संध्याकाळी 6 वाजता भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, ते भाषण करतील। बिहारच्या जनतेनं एनडीएच्या पारड्यामध्ये भरभरून मतं टाकली आहेत आणि प्रत्येक मतदारसंघाचा जर विचार केला तर 15व्या फेरीनंतर 8000हून जास्त मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवरती असल्याची बातमी येते। राघोपूर या मतदारसंघातनं तिथे भाजपचे सतीश कुमार हे आघाडीवरती आहेत आणि तेजस्वी यादव पिछाडीवरती आहेत। काही अशा बिग फाईट्स आहेत, काही महत्त्वाचे मतदारसंघ बिहारमधले
आणि आता मतमोजणीची 15वी फेरी झालेली आहे। या 15व्या फेरीनंतरचा हा कल आहे। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर या संदर्भातले अपडेट आपण घेतोय। निवडणुकीचे आकडे पुढे येत आहेत आणि एनडीए सध्या आघाडीवर आहे। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। पहिली प्रतिक्रिया आहे, एनडीए सध्या आघाडीवर आहे, तुम्ही सुद्धा बिहारचा दौरा केलेला आहे, कशा प्रकारे वातावरण होतं, काय सांगा? या विकासाचा सुशासनाचा विश्वासाचा विषय आहे। ज्या पद्धतीने विश्वगौरव योगपुरुष नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या जनतेचं मन जिंकलं आणि नितीश कुमारजींनी गेले काही वर्ष साधारणतः 2005 पासून जे सुशासन, ज्या पद्धतीचं प्रशासन चालवलं, गुंडाराज जंगलराज संपवला, या अगोदर बिहारच्या लोकांच्या स्मृतीमध्ये अतिशय जंगलराजच्या बाबतीमध्ये फार भीती होती। IAS अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार होणे, गुंडाराज, संध्याकाळी 6च्या नंतर त्या ठिकाणी बंदुका घेऊन लोकांनी गाडीमध्ये फिरणं, बाजारात फिरता न येणं, महिलांना धक्काबुक्की करणं आणि विशेष करून हे सर्व RJDचे कार्यकर्ते करायचे। तो जो काही मनावर आघात आहे ना, तो अजूनही आहे। मी बेतिया किंवा चंपारणमध्ये 19 विधानसभेमध्ये मला पाठवण्यात आलं होतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या जनतेला विकासाची खूप मोठी आस आहे आणि विकासाची आस जेव्हा आहे तेव्हा त्यांना त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला। तिथं अशी काही गावं होती जिथं 2 तासच वीज असायची, आज 24 तास वीज आहे। पटण्यासारख्या राजधानीच्या शहरामध्ये 24 तासापैकी तुम्हाला 15-15 तास असे सर्वात जास्त जगातले जनरेटर विकले जाणारं राज्य बिहार होतं। आणि आपण बघितलं असेल की जातीयवाद प्रचंड होता, म्हणजे जगाची जातीयवादाचं राजकारण करण्याची जर जगाची राजधानी ही आपल्याला जर घोषित करायची असेल तर ती बिहार होती, जातीचंच राजकारण। पण त्याला नितीश कुमारजी आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या राजकारणाकडे जेव्हा बिहारचं राजकारण टर्न झालं, आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाचा, विश्वासाचा आणि सुशासनाचा हा विजय आहे। एक विश्वास माननीय मोदीजींनी, माननीय अमित भाईंनी आणि माननीय नितीश कुमारजींनी तिथं निर्माण केलं। ज्या पद्धतीचं राजकारण करताय, हे राजकारण, हा रस्ता हा निश्चितपणे त्यांच्यासाठी पक्ष बोनसाय होणाऱ्या मार्गाने जातोय। एकंदरीत सगळ्या सरकारी कर्मचारी असो की संस्थेवर ते अविश्वास दाखवते, त्याच्यामुळे हा त्यांचा अपयश आहे आणि नुकसान होत आहे, अशी मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। हैदर शेख, न्यूज लोकमत, चंद्रपूर। तर राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांकडनं बिहारच्या जनतेचे आभार मानले जात आहेत। अर्थातच हा विजय आहे। जनतेनं ज्या काही एनडीएच्या पारड्यामध्ये भरघोस जी काही मतदान टाकलेली आहेत, त्यानंतर जे आकडे आपल्या समोर येत आहेत त्यानुसार 201 हा सध्या आकडा आहे एनडीएचा, आणि एकूणच महागठबंधनचा जर आकडा बघितला तर तो 37च्या आसपास आहे। आणि आमचे प्रतिनिधी राहुल झोरी हे सुद्धा आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत। राहुल, तुम्ही आता कुठे आहात? सगळीकडे भाजपचा जल्लोष सुरू आहे, तुमच्या इथे काय सुरू आहे? अगदी श्वेता, खरं तर ज्या पद्धतीने आकडे समोर येत आहेत की अगदी 190, 180 हा आकडा होता, पण अगदी 200च्या पार गेला। आपल्यासोबत महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे आहेत। संजयजी, सगळ्यात आधी न्यूजमध्ये स्वागत। एकंदरीत बघितलं तर बिहार, उत्तर भारतीय जरी तिकडचा असला तरी मुंबईत देखील खूप रिझल्टिंग टक्का यांचा मतदानांमध्ये राहिला आहे। आत्ताचे आकडे पाहता मुंबई किंवा महाराष्ट्रावर याचा काय इम्पॅक्ट तुम्ही बघताय? बिहार तर जवळपास स्पष्ट झाले आता। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला फार फार धन्यवाद देईन की ज्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि हा अभूतपूर्व रिझल्ट ह्या बिहारच्या प्रगतीसाठी दिला। त्याबद्दल बिहार जनतेचा फार फार शुभेच्छा, माता भगिनींचं फार फार धन्यवाद। जो नॅरेटिव्ह आपण बघितला असेल की लोकसभाच्या वेळीच संविधान खतरे में याचा नॅरेटिव्ह, त्यानंतर दुबार मतचोरीचा जो नॅरेटिव्ह राहुल गांधींनी चालवला तो बिहारच्या जनतेने फेटाळून लावला आहे। बिहारची जनता आणि देशाची जनता मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करू शकतो ह्याला शिक्कामोर्तब केला आहे आणि आज असा अभूतपूर्व निर्णय दिला आहे की त्यांचा विरोधी पक्ष नेताही होऊ शकत नाही। ठाकरे बंधू वारंवार मराठी अमराठी हा वाद रंगवत असताना एका बाजूला खास करून बिहार आणि उत्तर भारतीयाला टार्गेट केलं गेल्यानंतर महानगरपालिकेत त्याचा कसा इम्पॅक्ट बघताय? कारण खूप मोठा टक्का त्याचा महत्त्वपूर्ण आहे, 2-3% मतदार जरी पकडला तरी सगळी निवडणूक फिरू शकते।
असं आहे की महाराष्ट्रात राहणारा उत्तर भारतीय यूपी, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश हा पूर्णपणे माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो आणि 100% महानगरपालिकेच्या निवडणुकीत तो भाजपचा बरोबर उभा राहणार आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. ज्या प्रकारे बिहारमध्ये झालं तीच पुनरावृत्ती ही महाराष्ट्रामध्ये होईल माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघाल की हे जे मतचोरीचा आरोप महाराष्ट्राच्या जनतेवर, देशाच्या जनतेवर लावतायत, हा जनतेचा अपमान आहे. त्या अपमानाचा बदला महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत पासून जवळपास सगळेच महाविकास आघाडीचे नेते असं म्हणतायत की इलेक्शन कमिशन आणि तिथलं म्हणजे ह्या सगळ्यांनी हातमिळवणी झाली होती, त्यामुळे निकाल वेगळा काही अपेक्षित नव्हता. आता तरी वाटतंय ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की सगळं काही मिलीभगत होती इलेक्शन कमिशन. संजय राऊतांना मी फक्त एवढं सांगेन की ते हॉस्पिटलमध्ये आहेत, गेट वेल सून. आणि जर कुठला आणखीन वरच्या लेवलचा त्यांना इलाज करायचा असेल तर तेही त्यांनी करून घ्यावा. पण आता ह्याच्यावरही जर त्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली असताना ते फक्त अशा बेतूक आरोप करत असतील तर ह्याच्यानंतर ज्या प्रकारे राहुल गांधीचं सिद्ध झालं आहे की आजपर्यंत त्यांनी विक्रम निर्माण केला आहे. राहुल गांधींनी 95 निवडणुका हरले आणि त्यांच्याबरोबर जे कोणी उभे राहिले तेही नस्तोनाबूत झाले. आपण बघितलं असेल गेल्या 10-12 वर्षामध्ये. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्यांची हरण्याची सेंचुरी ही महाराष्ट्रात पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातली सनातन धर्माची जनता राहुल गांधीला 100 निवडणुका हरण्याचा विक्रम प्रदान करेल, हा मला पूर्ण विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. एकंदरीत बघितलं तर उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे आपल्यासोबत होते. श्वेता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उत्तर भारतीय, बिहार, छत्तीसगड, जसं आता सांगितल्याप्रमाणे मुंबईत असणारा कामगार वर्ग किंवा मुंबईत स्थायिक झालेला एक मोठा वर्ग हा नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकीवर खूप चांगला इम्पॅक्ट ठेवून असतो आणि त्यामुळं त्याचे देखील येत्या काळात काय नेमकं पडसाद उमटतायत देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. श्वेता. बरोबर आहे राहुल. आणि या सगळ्या प्रतिक्रिया आपण घेतोय जाणून, कारण आपल्या राज्यातनं सुद्धा बिहारमधनं संपूर्ण देशभरातनं या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत. महाविकास आघाडीकडनं ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत अर्थात काँग्रेसलाच दोष दिला जातोय. अंबादास दानवे तर थेट म्हणालेत की काँग्रेस जास्त जागा मागतं, मात्र जास्त जागा त्यांना जिंकता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा नेमका